एक महत्त्वाची बातमी समोर येते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार आहेत। राज्य मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब झालेला आहे। सूत्रांकडून याची माहिती मिळते। तर जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार आहेत। किमान 5 सदस्य निवडणे बंधनकारक असणार आहे। कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। लवकरच विधिमंडळात कायदा पारित केला जाणार असल्याची देखील माहिती समोर येते। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकृत सदस्यांसंदर्भात मागणी केली होती। ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय असणार आहे। जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20% सदस्य आता निवडता येणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे स्वीकृत सदस्य आता असणार असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळात सांगण्यात आलेली आहे। किमान 5 सदस्य निवडणं बंधनकारक असणार आहे। कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। लवकरच विधिमंडळात कायदा पारित केला जाणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकृत सदस्य संदर्भात मागणी केली होती। तर ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच तेजल, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील आता स्वीकृत सदस्य एकंदरीत नेमण्यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। हा निर्णय आहे कॅबिनेटमध्ये तो लवकरच आता विधिमंडळामध्ये सादर केला जाईल आणि त्याचा कायद्यामध्ये पारित केला जाईल रूपांतरित। आणि आपण याआधी पाहिलं होतं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या स्वीकृत सदस्यांसंदर्भात मागणी केलेली होती। विशेष करून जर जिल्हा परिषदेमध्ये जे एकूण सदस्य संख्या असते त्याच्या 10% तर पंचायत समितीमध्ये एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांच्या 20% सदस्य आता स्वीकृत सदस्य म्हणून निवडता येणार आहेत। परिणामी ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी उमेदवारांना संधी देता येत नाही अशा पदाधिकाऱ्यांचं पुनर्वसन करताना त्यांना लोकांची सेवा करण्यासाठी ही नवी एक तरतूद केली जाणार आहे। याआधी महापालिका निवडणुकांमध्ये आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण अशा प्रकारची स्वीकृत सदस्यांची संख्या पाहिलेली होती। त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील एक नवीन संधी कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी मिळणार आहे। तेजल, निश्चितच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।